बघा आज शिकणार आहोत आपण गुणाकार। आता गुणाकार आपल्या 4 क्रिया मुख्य आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। तर त्यापैकी आपण गुणाकार शिकणार आहोत। तर त्याआधी आपल्याला कुठलीही गोष्ट शिकायची जर असेल तर त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, नेमकं गुणाकार म्हणजे काय, बरोबर। तर इथे आपण लिहून ठेवू पहिल्यांदा, गुणाकार म्हणजे काय, बरोबर। त्या दिवशी तुम्हाला गुणाकार म्हणजे काय मी सांगितलेलं होतं। सांगा गुणाकार म्हणजे काय? पट करणे। बरं, बरोबर। दुसरं काय? पुन्हा 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 बेरीज करणे। बरं, ते पण लिहितो। पाढे म्हणणे, म्हणणे, बरोबर। गुणणे वगैरे हे सगळं झालं गुणाकाराचं, बरोबर। आता आपण हा भाग बाजूला ठेवू, हे खरं आहे की खोटं आहे ते पण पाहणार आहोत ना आपण। तर एक साधा आपण गुणाकार घेऊया, एकच अंकी घेऊ पहिल्यांदा, तो घेऊ। गुणाकार घेतला मी 536 गुणिले 4च घेऊया, बरोबर। आता एकदम साधा गुणाकार, आपण गुणाकाराचे खरं सत्य तपासणार आहोत, अधिक गुणाकाराला जसं आपण काल भागाकाराचं भाज्य, भाजक, बाकी पाहिलं होतं तसं गुणाकारामध्ये सुद्धा तसं असते, ते पाहूया। तर बघा 536 गुणिले 4 काय दिसते याच्यामध्ये तुम्हाला? काय करायचं याच्यामध्ये? जर आपण पट करायची म्हटलं, इकडे तुमच्या पद्धतीनं पट करायची म्हटलं तर कशाची पट करायची आपल्याला? 536 ची 4 पट करायची। पहिल्यांदा काय करायचं? 536 ची 4 पट। कोणतंही गणित जर असेल तर त्या सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? त्याचं वाचन करायचं। तर याचं वाचन कसं येईल? 536 गुणिले 4। आता याचं आपण वाचन केलं, त्यानंतर आपल्याला हे गणित कळलं कशावरून? त्या चिन्हावरून गणित कशाचं आहे। 536 गुणिले 4 करायचं। आपल्याला कोणतंही गणित बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा की भागाकार करायचा, हे कशावर लक्षात येते? चिन्हावर। तर चला सोडूया आपण। 4चा पाढा आपल्याला 6 पर्यंत, आपण काय करू? 4चा पाढा एकदा लिहून घेऊ। 4 1 4, बरोबर। हा झाला पाढा। त्यानंतर आपल्याला आता काय करायचं असते? गुणाकार करायचा, म्हणजे 4चा पाढा या 6 पर्यंत म्हणायचा आहे। चला म्हणूया आपण 4चा पाढा 6 पर्यंत। 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 24, 4 सक 24। किती? हे 24 असे आपण लिहितो। त्यापैकी इकडचा काय आहे? एकक आहे आणि इकडचा दशक। मग काय होते? हा 4 आपण इथे खाली आणणार, कारण तो 4च्या म्हणजे एककाच्या घरातला आहे। त्यानंतर हे 2 काय आहेत? या 2 पैकी दशक, म्हणून तो इथे, बरोबर। चला 4 त्रिक 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 12 अधिक 2 14। हे 14 आपण असे लिहितो। त्यापैकी पुन्हा 4 आपण खाली लिहिणार आणि 1 परत हातचा वर जाणार। त्याच्यानंतर 4 5 20, 4 5 20, 4 5 20 अधिक 1 21, बरोबर। आता काय झालं? की आपण हा गुणाकार करून ठेवला। आता आपलं गुणाकाराचं काय म्हणणं आहे की पट करणे। 536 ची 4 पट, बरं ठीक आहे। पुन्हा पुन्हा बेरीज करणे, हे खरं होते की नाही आपण पाहूया। पुन्हा पुन्हा बेरीज, आता पुन्हा पुन्हा बेरीज कशाची करणार आहे आपण? 536 ची। 536 अधिक 536 अधिक 536 अधिक 536, 6 चूक 6 6 6 4 वेळा, 6 6 12 6 18 6 24 4 21। बघा झालं। ही आणि ही याचं उत्तर सारखं आलं। म्हणजे आपण काय पाहिलं माहिती आहे का,
पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजेच गुणाकार. पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजे गुणाकार. आता या सगळ्यांना विशिष्ट नावं आहेत, बरोबर. ती विशिष्ट नावं कोणती? आता हे लक्षात आलं तुमच्या? तर पुढे घेऊया आपण. याला विशिष्ट नाव आहे, याला विशिष्ट नाव आहे आणि याला पण एक विशिष्ट नाव आहे. कोणाला माहिती आहे? बघा 536 वरचा आहे, याला आपण म्हणतो गुण्य. काय म्हणतो? म्हणजे ह्याला गुणायचं असल्यामुळे त्याला गुण्य म्हणतात. ज्याने गुणायचं आहे असा कोणता आकडा आहे? 4. त्याला म्हणतात गुणक. काय म्हणतात? गुणक. आणि जो आलेला उत्तर आहे त्याला आपण म्हणतो गुणाकार, किंवा त्याला कोणी उत्तर म्हणते, कोणी गुणाकार म्हणते. परंतु हे काय आहे? गुणाकार आहे. या दोन्हीचा गुणाकार किती आला? 2144. म्हणजे आपण जे पाहिलं होतं पट करणे म्हणजे सुद्धा गुणाकार. पुन्हा पुन्हा बेरीज, मग आपण 536ची 4 वेळा बेरीज करून पाहिली तरी सुद्धा ते बरोबर उत्तर एवढंच आलं, म्हणजे बेरीज करणे आणि पाढे म्हणणे. आता एक गोष्ट सांगा, या गुणाकाराचं मला शाब्दिक उदाहरण कोण बनवून दाखवते? हात वर करायचा फक्त. शाब्दिक उदाहरण याचं बनते, बनवा. सांग तू. एका वर्गात 536 मुले असतील तर बाकीच्या वर्गात किती मुले असतील? बरोबर. एका वर्गात 536 मुले असतील तर अशा 4 वर्गामध्ये किती मुलं असतील? अजून शाब्दिक उदाहरण आपल्याला असंख्य बनवतात त्याच्यावर. बनव. एका रांगेत 536 झाडे आहेत तर तशा 4 रांगेत किती झाडे आहेत? बरोबर. एका रांगेत 536 झाडे आहेत तर अशा 4 रांगेमध्ये एकूण झाडे किती? हां, एका रांगेत 536 मुले आहेत तर अशा 4 रांगेत किती मुले असतील? एका रांगेत 536 मुले आहेत तर अशा 4 रांगेमध्ये किती मुले असतील? बरोबर. हे झाले शाब्दिक उदाहरण यावर. बरं, आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये गुणाकाराचा कधी फायदा होतो का? बघा, गुणाकाराचा फायदा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सुद्धा होतो. तुम्ही किराणा दुकानामध्ये गेले, किराणा दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला बिस्किटचं एक पुडा घ्यायचा आहे. एक पुडा जर तुम्हाला 5 रुपयाचा असेल आणि तुमच्याकडे 50ची नोट जर असेल, बरोबर, कितीची नोट आहे तुमच्याकडे? 50ची नोट. आणि एक पुडा घ्यायचा तुम्हाला 5 रुपयाचा. किती रुपयाचा पुडा आहे? 5 रुपयाचा. आणि असे 5 पुडे घ्यायचे तुम्हाला. किती रुपये झाले रे? 25. झाला गुणाकार. गुणाकार सुद्धा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कामाला येतो.